देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. मन बुद्धीची कातरी, मन बुद्धीची कातरी, राम नाम सोने चोरी, सोने चोरी, राम नाम सोने चोरी, सोने चोरी, तुझे नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. नरहरी सोनार हरीचा दास, नरहरी सोनार हरीचा दास, आ नरहरी सोनार हरीचा दास, भजन करी रात्रंदिवस, भजन करी रात्रंदिवस, तुझे नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी, देवा तुझा मी, देवा तुझा मी सोनार. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय. संत नरहरी सोनार महाराज की जय. श्रोते हो, आज श्रावण शुद्ध त्रयोदशी या सुमुहूर्तावर श्रावण शुक्ल त्रयोदशीला इसवी सन 1193 मध्ये, म्हणजेच शके 1115च्या आसपास पंढरपूर येथे त्यांचा जन्म झाला. ते मूळचे सांगली जिल्ह्यातले होते. कोण? नरहरी सोनार. नरहरी सोनारांचा आज जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं आपण त्यांच्या अभंगाच्या वैशिष्ट्याचा आणि त्यांच्या भक्तीचा, सत्सद विवेकाचा आणि त्यांनी भक्ती कशी रुजवली या सगळ्यांचा सांगोपांग विचार करत त्यांचे काही अभंग आपल्यासमोर सादर करणार आहे. तर संत नरहरी सोनार यांचा जन्म सांगली जिल्ह्यातल्या मिरज संस्थानामध्ये म्हेत्रे नावाचं गाव आहे त्या ठिकाणी झाला. त्यांचं मूळ आडनाव महामुनी, मूळ म्हेत्रे वतनदार
आणि मिरासी दुकान महाद्वारी. संत नामदेवांचा हा अभंग आहे की आडनाव महामुनी मूळ मेहेत्रे वतन, मिरासी दुकान महाद्वारी. संत नामदेव महाराजांचा हा अभंग आहे म्हटल्यावर संदर्भ 100% त्यांचा अगदी सत्य आहे. आणि तेथून मग ते देवगिरी, नवगण, राजुरी ते पंढरपूर असा प्रवास त्यांनी केला. आणि पंढरपूरला ते आले. त्या ठिकाणी परधावी नाम संवत्सरे शके 1115, प्रातःकाळी जन्मला नरहरी, श्रावण मास शुक्ल पक्ष त्रयोदशी, नक्षत्र अनुराधा बुधवारी. अशा प्रकारचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. संत नरहरी सोनार यांची जयंती आज आहे. श्रावण शुद्ध शुक्ल त्रयोदशी. आणि नरहरी सोनारांच्या पत्नीचे नाव होते गंगा. आणि मंगळवेढ्याजवळील ब्रह्मपुरी गावच्या सानकश्य गोत्रात श्रीपती वेदपाठक पोतदार यांची ती मुलगी होती. मुलांची नावे आहेत त्यांच्या नारायण आणि मल्लीनाथ. त्यांचे वडील श्री अच्युतराव व आईचे नाव सावित्रीबाई असे होते. आता कदाचित याच्यामध्ये तफावत असू शकते, पण या ठिकाणी त्याचा उल्लेख आहे. आणि म्हणून त्यांचे नाईक पोतदार हे उपनाम दक्षिण भारतामध्ये पत्तार या शब्दापासून तयार झाले. आणि म्हणून त्यांचे उपनाम पत्तार या अशा पद्धतीचं होतं. आणि म्हणून विश्वकर्मीय सोनारांची ही उपाधी आहे असं आपल्या लक्षात येतं. अत्यंत लाडामध्ये वाढलेले नरहरी सोनार वैश्य लिंगायत समाजाचे. आणि सोनार त्यांना उपाधी प्राप्त झाल्यामुळे त्यांचा मूळ व्यवसाय हा सोने घडवणे, अलंकार बनवणे असा होता. सर नरहरी सोनार पोतदार पंढरीचा, काया वाचा मने शिवभक्त, आडनाव महामुनी मूळ मेहेत्रे वतन, मिरासी दुकान महाद्वारी. अशा पद्धतीचा पुढचा भाग संत नामदेवांनी लिहिलेला आहे. आणि आपल्याला माहिती की पंढरपूरला आल्यानंतर खरं पाहिजे विठ्ठलाचे ते निस्सिम भक्त व्हायला पाहिजे होते, परंतु तसं न होता ते लिंगायत सोनार असल्यामुळे शैव उपासना त्यांनी केली. शिवाचे ते निस्सिम भक्त झाले आणि रात्रंदिवस शिवाचा जप, शिवाचं ध्यान, शिवाची प्रार्थना नरहरी सोनार करू लागले. आणि आपलं अत्यंत प्रामाणिकपणे आपला जो व्यवसाय आहे सोनारीचा ते पंढरपूरमध्ये ते करू लागले. पंढरपूरमध्ये राहूनही विठ्ठलाच्या दर्शनाला ते कधीही जात नसत, कारण ते शैव होते. शैव उपासक असल्यामुळे फक्त शिवाची ते भक्ती करायचे. आणि त्यामुळे ते कधीही मंदिरामध्ये, विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेले नाही. आता हे दररोज सकाळी उठायचं, उठल्यानंतर शिव आराधना करायची. स्नान झाल्यानंतर गावातल्या शिव मंदिरामध्ये जायचं, ज्योतिर्लिंगावर जायचं, बेलपत्र व्हायची आणि पूजा अर्चा करायची, मनोभावे आरती करायची, प्रार्थना करायची, आरती करायची, नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्य दाखवून आरती करायची आणि नंतर आपल्या व्यवसायाला लागायचं. अशा प्रकारचा त्यांचा नित्यक्रम चालू असताना एक पंढरपूरला विठ्ठल भक्त आला आणि त्यांनी सहजच सुवर्णपेढीमध्ये जाऊन लोकांना विचारलं की अहो, या ठिकाणी अत्यंत कलाकुसर असणारा असा सोनार कोण आहे? तर त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणारा हा नरहरी सोनार, अत्यंत प्रामाणिकपणे आणि सुंदर असे नक्षीकाम करणारा, सोन्याचे दागिने घडवणारा असा हा सोनार होता. आणि म्हणून लोकांनी त्याची पतपेढी दाखवली, सोन्याची पतपेढी. आणि त्या ठिकाणी तो हा विठ्ठल भक्त गेला. तिथे गेल्यानंतर त्याने सांगितलं की नरहरी महाराज आपणच का? ते म्हटले होय, अगदी मीच. काय पाहिजे आपल्याला, काय सांगायचं, काय करायचं? त्यांनी सांगितलं की मला पांडुरंगाच्या कमरेला
कमरपट्टा करायचा आहे. त्यांनी पांडुरंगाचं नाव ऐकलं की ते म्हटले, "शिव, शिव, 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 शिव." मी काही पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जाणार नाही. त्या ठिकाणी मी काही त्या मंदिरात जात नाही आणि मी तुम्हाला साखळी बनवून देऊ शकत नाही. त्यांनी खूप प्रार्थना केली, की असं करू नका. मला माहिती आहे पंढरपूरमधले नंबर 1चे सोनार आपण आहात आणि अत्यंत मेखला अशी मला सुंदर करायची आहे आणि म्हणून तुम्हीच त्या पद्धतीनं मला ती मेखला बनवून द्या. ते म्हणले, "मी शैव आहे. मी त्या मंदिरात कधीच गेलो नाही. मी वैष्णव नाही आहे आणि मी ते रूपसुद्धा कधी बघितलं नाही. मी त्याचं नावसुद्धा कधी घेत नाही." आता असा पेच पडल्यानंतर त्या विठ्ठल भक्तानं सांगितलं, की "हरकत नाही. तुमचा व्यवसाय आहे ना हा. मी तुमच्याकडे आलेलो आहे. तुमच्या डोळ्यावर मी पट्टी बांधतो काळी आणि तुम्ही काय करा त्या ठिकाणी चला." "नाही, नाही, नाही," म्हणले, "मी येणार नाही. तुम्ही जा. तिथं तुम्ही सुतळीचं माप घ्या किंवा काही याचं माप घेऊन या आणि मला ते आणून द्या. मी त्याप्रमाणे कमरपट्टा बनवतो." हे गेले विठ्ठल भक्त, ते येतच नाहीत म्हटल्यानंतर आणि मंदिरात गेले. त्यांनी कमरेभोवती हात घातला विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या आणि सुंदर असं त्याचं माप कमरेचं घेतलं. आता तो विठ्ठल होता, पांडुरंग होता. अगदी म्हणजे त्याला खेळी काय कशी खेळायची हे त्याला माहीत होतं. कारण भक्ताला भक्तीपासून दूर नेणारे जे हे जो वेगवेगळ्या प्रकारचे पंथ होते ते एकच आहेत हे त्यांना दाखवून द्यायचं होतं आणि म्हणून त्यांनी माप तर घेऊन गेले ते आणि तिथे गेल्यानंतर त्या पद्धतीनं त्यांनी माप दिलं आणि त्या पद्धतीनं सोनाराने नरारे सोनाराने सुंदर अशी मेखला बनवून दिली. "हे घ्या," म्हणले, "तुमची मेखला." त्यांनी त्याचा जे विनिमय आहे तो दिला आणि तो जो विठ्ठल भक्त होता तो मंदिरामध्ये आला आणि त्यांनी कमरेला तो हे गुंडाळला, कमरपट्टा गुंडाळला. पाहू लागला तो, तर तो खूप मोठा झाला. मग मोठा झाल्यानंतर त्याने सांगितलं, की हा लहान करून घ्यावा लागतो तिथल्या बडव्यांनी सांगितलं. मग ते पुन्हा आले त्या नरारी सोनाराकडे आणि त्यांनी त्या सांगितलं, की असं-असं खूप मोठा झालेला आहे. ते म्हणले, "असं का?" मग त्यांनी काय केलं त्यातल्या साखळ्या काही तोडल्या, लहान करून दिला आणि "आता पहा," म्हणले, "आता बरोबर येईल. तुमच्या मापाप्रमाणेच करून दिला आहे." आता घेतल्यानंतर पुन्हा जाऊन त्यांनी लावला, तो आता अतिशय लहान झाला. आता हे काय झालं, की एकदा लहान होतोय, एकदा मोठा होतोय. पुन्हा ते ते गेले. त्यांनी पुन्हा 2 कड्या वाढवल्या आणि आता तो पुन्हा पूर्ववत मोठा झाला. ते म्हणले, "आता काय करावं आपण?" पुन्हा जाऊन त्यांनी एक कडी काढून आणली आणि जाऊन लावला, तर तो आता लहान झाला. अशा प्रकारचा खेळ सगळा चालू होता. तो विठ्ठल भक्तसुद्धा वैतागला. म्हणला, "असं करू नका. तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो. अहो, तुम्ही मंदिरात चला ना, तुमच्या डोळ्याभोवती मी काळ्या कपड्याची पट्टी बांधतो आणि तुम्ही तिथपर्यंत चला. तुम्ही त्याला नावही घेऊ नका, तुम्ही त्याला बघू सुद्धा नका दृष्टीनं आणि तुम्ही माप घेऊन या बरोबर. तुम्ही माप घेतलं की बरोबर येतं म्हणे." म्हणले, "काही हरकत नाही." तयार झाले ते. डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्यांनी हाताला धरलं त्या विठ्ठल भक्ताने आणि मंदिरामध्ये नेलं. मंदिराच्या ठिकाणी त्यांनी हात लावायचा. नरहरी सोनाराने हात लावला आणि माप घेऊ लागले ते, की त्यांना त्या ठिकाणी सुंदर अशी शिवपिंड हाताला लागली. शिवपिंड हाताला लागल्यानंतर ते म्हणले, "अहो, तुम्ही मला शिवाच्या मंदिरात आणलं, महादेवाच्या मंदिरात आणलं का?" ते म्हणले, "नाही हो, समोर तर माझा निस्सीम असा भक्त आहे. मी मी ज्याचा भक्त आहे निस्सीम, तो पांडुरंग साक्षात उभा आहे." ते म्हणले, "अहो, नाव घेऊ नका, नाव घेऊ नका त्याचं." मग म्हणले, "मला असा का भास होतो?" म्हणले, "चुकलं असेल माझं काही." पुन्हा एकदा माप घ्यायला गेले आणि सुंदर अशी अ, महादेवाची पिंडी त्यांच्या हाताला लागली. त्यांनी असं पूर्ण पाहिलं, तो पूर्ण महादेवाच्या पिंडीचा आकार आणि त्यांना वाटलं, "हे काय आहे?" थंडगार स्पर्श असा. कारण गंगा वाहते, आपल्याला माहिती आहे थंडगार स्पर्श. त्यांना पुन्हा भास झाला. पुन्हा ते म्हणाले, "अहो, हे काय आहे? तुम्ही मला मंदिरात घेऊन आले शिवाच्या." ते म्हणले, "नाही हो." आणि म्हणून पुन्हा तिसऱ्यांदा जेव्हा त्यांनी हात लावला आणि पुन्हा त्यांना पूर्ण महादेवाची पिंड दिसली. त्यांनी खाली पाहिलं, तर त्यांना पूर्ण महादेवाचा आकार दिसला आणि पटकन त्यांनी डोळे उघडले. जसे डोळे उघडले, तसे समोर साक्षात पांडुरंग होते. त्यांनी शिव, 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 शिव म्हणून पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधली. पुन्हा त्यांनी तेच केलं. पुन्हा त्याला महादेवाची पिंड लागली. पुन्हा त्यांनी उघडल्यानंतर पुन्हा साक्षात विठ्ठल दिसला आणि हे त्यांच्या लक्षात आलं, की विठ्ठल आणि शिव हे काही वेगळे नाही आहेत.
हे पंथही वेगळे नाहीत आणि त्यानं सगळं सोडून आपला जो दुस्वास होता तो सोडून तो पांडुरंगाच्या चरणी लीन झाला. अशा प्रकारचा तो नरहरी सोनार. तेव्हापासून पांडुरंगाचा आणि शैव म्हणजे शिवाचं ऐक्य पाहत तो विठ्ठलाचा निस्सीम असा भक्त झाला. लक्षात घ्या, हा दृष्टांत आहे. पण मग तो जेव्हा परत आला, तेव्हा तो विठ्ठल, 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 पांडुरंग, पांडुरंग. लोकाला आश्चर्य वाटलं. अहो, हे कधी आयुष्यामध्ये कधी त्या मंदिरात गेले नाही, विठ्ठलाचं नाव घेतलं नाही कधी. आता कसं काय घ्यायला लागले? सगळ्या गावामध्ये ती चर्चा झाली आणि दररोज मग दुसऱ्या दिवशीपासून आधी विठ्ठलाच्या मंदिरात ते जायचे. विठ्ठलाची साळंकृत अशी पूजा करायचे आणि नंतर ते शिवाच्या मंदिरामध्ये जायचे. असा हा देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, अशा प्रकारचा त्यांनी लळा लावला आणि नामाचा व्यवहार सुरू झाला, की कशा पद्धतीचा नामाचा व्यवहार आहे, की किती सुंदरता आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही. देह बागेश्वरी जाणे, अंतरात्मा नाम सोने, त्रिगुणाची करुणी मूस, आत ओतीला ब्रह्मरस. काय सुंदरता आहे त्या अभंगामध्ये बघा तुम्ही, की आत तर अशा प्रकारे आपल्याला हे लक्षात येतं, की त्रिगुणाची करुणी मूस, आत ओतीला ब्रह्मरस, जीव शिव करुणी फुंकी, रात्रंदिवस ठोकाठोकी. त्यांच्या पूर्ण त्या व्यवसायाचं वर्णन त्याच्यामध्ये आहे. त्यांनी केलेलं आहे आणि ते म्हणतात, की जीव शिव फुंकावं लागतं ना त्याच्यामध्ये, की त्याला वेगळा असा आकार देण्यासाठी. आणि जीव शिव करुणी फुंकी, रात्रंदिवस ठोकाठोकी, विवेके हातवडा घेऊनी, कामक्रोधा केला चूर्ण. आणि मनातला कामक्रोध संपूर्ण नाहीसा केला, असं ते म्हणतात हातोडा घेऊन. मन बुद्धीची कातरी, मन आणि बुद्धीची कातरी विचार करून ही जी आहे आणि राम नाम सोने चोरी. रामनाम सोन्याचं मी जे रात्रंदिवस हे करतोय, त्या रामनामाचं मला सोनं चोरायचं आहे. मला लौकिक अर्थानं सोनं नाही जे आहे ते नाही चोरायचं. तर रामनामाचं आणि ज्ञान ताजवा घेऊन हाती, दोन्ही अक्षरे जोखिती, खांद्या वाहुनी पोतडी, उतरला पैलथडी. आणि शेवटी म्हणतात नरहरी सोनार, हरीचा दास. शिवाचा दास नाही म्हणाले ते. हरीचा दास. नरहरी सोनार हरीचा दास आणि भजन करी रात्रंदिवस. लक्षात घ्या. जेव्हा हा चमत्कार झाला आणि तेव्हापासून तो रात्रंदिवस नरहरी सोनार हा विठ्ठलाचा धावा करू लागला. विठ्ठलाचे गुणगान गाऊ लागले आणि अभंग वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे निर्माण झाले. आता लक्षात घ्या, की किती म्हणजे त्यांच्या जीवनातली विविधता आपल्या लक्षात येते, की आधी ते निस्सीम असे भक्त शिवाचे होते, शिव उपासक होते आणि म्हणून ते पंढरपूरमध्ये राहून सुद्धा मंदिरात जात नव्हते. आता मात्र चमत्कार घडला आणि ते आधी शिवाला जायचे, आधी पंढरपूरच्या मंदिरात जायचे, पांडुरंगाची साक्षात पूजा करायचे, ध्यान करायचे, आरती करायचे, नैवेद्य दाखवायचे, आरती करायचे आणि नंतर मग ते शिवाच्या दर्शनासाठी जायचे. ही जी वृत्तीमध्ये पालट पडलेला आहे किंवा या विचारामध्ये पालट पडलेला आहे, की शिव आणि वैष्णव हे दोघंही एकाच आहेत आणि जरी त्यांचे उपास्य देव वेगवेगळे असले तरी देवामध्ये आपण भेदाभेद नाही केला पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात, की नरहरी सोनाराच्या बाबतीमध्ये वेगवेगळे त्यांच्या लिखाणाचे जे पैलू आहेत ते आता आपल्याला थोडे बघता येईल, की त्यांनी नंतर मग खूप सुंदर सुंदर असे अभंग केलेले आहेत, की देह जन्मला व्यर्थ झाला, देह जन्मला व्यर्थ झाले पापाचे पर्वत, काही नाही तीर्थ केले आणि जन्मून या व्यर्थ झाले. मी आजपर्यंत काहीच तीर्थयात्रा केली नाही. जन्मून व्यर्थ झाल्यासारखं वाटलंय मला. देह जन्मला व्यर्थ झाले पापाचे पर्वत. पाप प्रचंड प्रमाणामध्ये वाढले. मी म्हणजे हे समाजाचं चित्रण त्यांनी केलेलं आहे
आणि काही नाही तीर्थ केले जन्मून या व्यर्थ झाले. दान धर्म नाही केला, देह मसनवटी गेला. लोकांच्या ह्याच्यामध्ये दान धर्म मी माझ्या जन्मामध्ये केला नाही आणि माझा जे जे देह आहे तो शेवटी मसनवाट्यामध्ये गेला, स्मशानात गेला. आणि शेवटी म्हणतात ते नरहरी सेवक सद्गुरूचा, दास हो साधू संतांचा. किती नम्रता आहे, किती रुजुता आहे. मला सांगा, की किती सुंदरता आहे त्याच्यामध्ये, की नरहरी म्हणे शेवटी संगेन येई लंगोटी. अशा प्रकारचं त्यांनी शेवटी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे, की काही येणार नाही शेवटी. लंगोटी सुद्धा सोबत येणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचा आपण कुठल्याही प्रकारचा मोह, माया या प्रपंचामध्ये आपण गुंतून त्याच्यामध्ये बळीचा बकरा नाही झालो पाहिजे. आपण संसारामध्ये असून सुद्धा चमकोऱ्याच्या पानावर, अळूच्या पाण्यावर पाणी टाकल्यानंतर जसं अळूचं पान त्याला गोल फिरवतं आणि त्याला निघून जातं ते, तसं आपण अगदी निर्विकार राहायला पाहिजे. अशा प्रकारचं त्यांनी भाष्य केलेलं आहे. एका दुसऱ्या अभंगामध्ये ते म्हणतात, की नाशिवंत देह मनाचा निश्चय. नाशिवंत देह मनाचा निश्चय, सद्गुरूचे पाय हृदयी असो. आणि कलीमध्ये फार सद्गुरू हा थोर, नामाचा उच्चार मुखी असो. भजनाचा गजर, नामाचा उच्चार, हृदयी निरंतर नरहरीचे. आणि गुरुशिवाय तरणोपाय नाही, याचं सुंदर विवेचन त्यांनी आपल्या या अभंगामध्ये केलेलं आहे. नरहरी सोनाराच्या बाबतीमध्ये सांगता सांगता येईल, की ते नामदेवांचे आणि ज्ञानेश्वर माऊलींचे समकालीन होते. ज्ञानेश्वर माऊली जेव्हा पंढरपूरला आले, तेव्हा ते नरहरी सोनारांना त्यांची भेट झालेली आहे, गळा भेट झालेली आहे. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताई हे चौघही भाऊ जेव्हा नामदेवाच्या सोबत आणि इतर संतांच्या सोबत जेव्हा पंढरपूरला आले, तेव्हा नरहरी महाराजांना त्यांनी भेट दिलेली आहे. आणि नरहरी महाराजांना घेऊन ते बाकीच्या यात्रेमध्ये गेलेले आहेत. आणि मग सान्निध्याचा परिणाम असा झाला, की जीवतत्व आणि अध्यात्म हे त्यांना खूप कळायला लागलं. की संतांच्या सान्निध्यामध्ये काय आपल्या जीवनामध्ये बदल पडतो, हे जेव्हा लक्षात येतं, तेव्हा आपण हे पाहिलं पाहिजे, की त्यांचे गुरु आणि त्यांनी त्यांच्या मनावर झालेला परिणाम किती महदांतर आहे. आणि हा परिणाम झाल्यानंतर किंवा गुरुकृपा झाल्यानंतर कशा पद्धतीनं त्यांचा जीवनामध्ये बदल पडतो, हे आपण पाहिलं पाहिजे. आणि मग नंतर ते उदासीन वृत्तीचे झाले. त्यांचा आपला जो धंदा होता, त्या धंद्यामध्ये त्यांचं दुर्लक्ष झालं, सोनाराच्या धंद्यामध्ये. आणि मग दिवाळं निघालं आणि त्या ठिकाणी ते मग गावोगाव जाऊन फक्त कीर्तन आणि भजन हे करू लागले. मग ते एका ठिकाणी म्हणतात, की "पहा दिसतो पदार्थ अवघा नाशिवंत व्यर्थ." पहा दिसतो पदार्थ अवघा नाशिवंत व्यर्थ. माणसाचा देह हा जो दिसतोय आपल्याला, तो एखाद्या पदार्थासारखा दिसतोय किंवा एखादा आपण त्याला नाम देतो आणि मग तो आपल्या जीवनामध्ये आपण तो पाहतो की हा अमुक आहे, तो तमुक आहे. पण अवघा नाशिवंत व्यर्थ. हे सगळं नाशिवंत आहे. हे जसं पाण्यावर जसा बुडबुडा येतो ना आणि तो बुडबुडा कधी क्षणामध्ये नाहीसा होईल, तद्वत त्याप्रमाणे माणसाचा देह आहे, हे ते सांगतात. पुन्हा पुढे म्हणतात, की माया बहुरूपी नटली आणि नवखंडी प्रगटली. माया बहुरूपी नटली आणि नवखंडी प्रगटली. माणूस संसारामध्ये जेव्हा गुंततो ना, तेव्हा मायेनं वेष्टित होतो तो. माया त्याच्या भोवती गुंतल्या जाते आणि नवखंडी प्रगटली. सगळ्या बाजूनी ती प्रगटून राहिली. मग कशामध्ये माया निर्माण होते आपल्याला? ही माझी पत्नी आहे. हा माझा मुलगा आहे. ही माझी मुलगी आहे. हे माझे जावई आहेत. हे माझी आई आहे. हे माझे वडील आहेत. हे माझे अमुक आहेत, तमुक आहेत. ही सगळी नवखंडी जी काय आहे तर माया आहे. या मायेपासून माणसानं दूर जायला पाहिजे. प्रपंच हे मायाजाळ, घातले भ्रांतीचे पडळ. आणि प्रपंच हे पूर्ण कसं आहे तर मायाजाळ आहे त्याच्यामध्ये. दररोज माणूस त्याच्यामध्ये गुंतत जातो थोडं थोडा, थोडं थोडा, थोडा. कोणी असो, आपलं घर आहे, मी बांधलेलं आहे, माझ्या हे आहे, माझं ते आहे, माझं, 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 माझं करण्यामध्ये माणूस त्या ह्याच्यामध्ये गुंतत जातो. आणि घातले भिंतीचे घातले भ्रांतीचे पडळ आणि उमज पडेना हो काही,
मस्तक सद्गुरूचे पाय. काही समजत नाही मला काय करावं आणि काय नाही ते. आणि म्हणून मी माझ्या सद्गुरूचे पाय धरतो. जेव्हा सद्गुरूच्या पायाचा स्पर्श माझ्या डोक्याला होतो, तेव्हा माझ्यामध्ये ह्या सगळ्या चित्तवृत्ती बदलून जातात. माझी वृत्ती पालटून जाते आणि मला फक्त आणि फक्त ईश्वर दिसायला लागतो. फक्त गुरुमाऊली दिसायला लागतात आणि या मायेपासून मी दूर जाण्याचा प्रयत्न करतो. सद्गुरू नाम हे अमृत नरहरी जपे हृदयात. सद्गुरूचं हे जे आहेत ते नाम त्याचा अमृत आहे, अमृत गोडवा आहे आणि म्हणून त्या अमृताचं नाव मी माझ्या हृदयामध्ये जपून ठेवतो असं ते म्हणतात. आता किती त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे अभंग आपल्याला पाहता येतील, की पंढरी नगरी दैवत श्रीहरी. पंढरी नगरी दैवत श्रीहरी, जाती वारकरी व्रत नेमे. आणि आषाढी कार्तिकी महापर्वे थोर भजनाचा गजर करीती तेथे. आता आपण पाहिलं काल परवाच आत्ता मागच्या महिन्यामध्ये आषाढी एकादशी होऊन गेली आणि पंढरपूर अगदी गजबजून गेलं. अवघे गरजे पंढरपूर, जाहला नामाचा गजर. आणि या पंढरपूरमध्ये संत मांदियाळी सगळी येते आणि त्या ठिकाणी या पंढरीचं दैवत कोणतं आहे? तर श्री हरी आहे. पांडुरंग परमात्मा आहे. आणि हा साक्षात भक्ताची वाट पाहत उभा आहे. कटेवर त्याचे कर आहेत. आणि तो सगळ्या संतांची, सगळ्या वारकऱ्यांची वाट बघतोय आणि जाती वारकरी व्रतनेमे प्रत्येक वर्षी जाणारे, प्रत्येक वर्षी आषाढी आणि कार्तिकी, आषाढी आणि कार्तिकी अशी वारी करणारे हे जे वारकरी आहेत, ते नित्य नियमानं जातात आणि आषाढी कार्तिकी महापर्व थोर भजनाचा गजर करीती तेथे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. माऊली, 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 माऊली अशा प्रकारचा गजर ते करतात आणि म्हणून साधू संत थोर पातकांचा भार, मुखी तो उच्चार नामामृत. आणि काय होतं, की साधू संतांची भेट झाली, थोर माणसांची भेट झाली, मांदियाळीची भेट झाली संत मांदियाळीची, तर पताकांचे भार दिसले डोळ्याला, नामाचा गजर केला, उच्चारण झालं, तर काय होते, मुखी तो उच्चार नामामृत. आणि मग आनंदाचा काला गोपाल काला केला आणि हृदयी बिंबला नरहरी. काय सुंदरता आहे याच्यामध्ये बघा, की आनंदाचा काला आणि शेवटी जेव्हा पौर्णिमेचा दिवस उगवतो, म्हणजे आषाढी एकादशी होते, द्वादशीचं पारणं फिटलं जातं, त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा. कोणती? आषाढाची पौर्णिमा या दिवशी गोपालकाला केला जातो आणि या गोपालकाला केल्यानंतर ते म्हणतात, गोपाळकाला साक्षात खाण्यासाठी श्रीहरी भगवंत येतात आणि हृदयी बिंबला नरहरी, माझ्या हृदयामध्ये ते उतरतात. काय सुंदरता आहे, काय अप्रतिमता आहे, किती निस्सीमता आहे या भक्तीमध्ये, हे आपल्या लक्षात येते. संत नरहरी सोनाराच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायचं झालं तर त्यांचे एकूण 63 अभंग आहेत. नेमके अभंग आहेत, पण त्याच्यामध्ये त्यांनी इतकं सुंदर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तत्वज्ञान जीवनाचं सांगितलेलं आहे, की आपल्याला हे लक्षात येतं, की त्यांनी रात्रंदिवस वेगवेगळ्या प्रकारचे अ, भजनं केलेली आहेत, कीर्तनं केलेले आहेत. काय तुझी थोरी वर्णू मी पामर, होसी दया कर कृपानिधी. तूच सरसी दया नाही आणि कासी, आशे ऋषिकेशी नवल एक जन हो जोडी, करा नाम कंठी धरा, जणू चुके फेरा गर्भवासी, गरुपद निश्चळ परब्रह्म पाही, नरहरी राहे एक चित्ते, नरहरी राहे एक चित्ते. अशा प्रकारचं रात्रंदिवस त्यांनी नरहरी तसा कसा गुंतत गेला या ह्याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे. आणि मग किती म्हणजे सगळ्या गोष्टी कशा सांगितलेल्या आहेत बघा, की नव्हे ते सगुण, नव्हे ते निर्गुण आणि जाणती हे खुण तत्वज्ञानी.
हे सगुणही नाही तो भगवंत आणि निर्गुणही नाही. आपल्याला माहिती आहे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे म्हणती, गोविंदू रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. देव ईश्वर हा सगुण आहे की निर्गुण आहे हे आम्हाला कळत नाहीये. जाणती हे खुण तत्वज्ञानी, तत्वज्ञानी माणसं, माझे गुरु किंवा ज्यांना अधिकार आहे ते मात्र तत्वज्ञानी जाणतात की तो सगुण आहे का निर्गुण आहे. मग आहे ते अंबर निशब्द निराळ आणि अद्वय अद्वय केवळ जैसे तैसे. अंबर म्हणजे आकाश आणि आकाशासारखा तो अतिशय व्याप्त अशा स्वरूपाचा आहे आणि निशब्द निराळ, अत्यंत असा मऊ असे शब्द किंवा निशब्द असून सुद्धा तो खूप काही आपल्या याच्यामध्ये बोलतो. अद्वय केवळ जैसे तैसे. द्वय आणि अद्वय, तो द्वय नाही, अद्वैताचा हा पांडुरंग साक्षात पांडुरंग आहे, अद्वैती आहे. आणि म्हणून म्हणे नरहरी सोनार ते क्षरणा अक्षर परेहून परात्पर ब्रह्म जैसे. आणि जेव्हा त्यांना हे लक्षात आलं की म्हणे नरहरी सोनार तै क्षरणा अक्षर, एक एक अक्षर, एक एक शब्द विठ्ठलासाठीचा आहे, पंढरपूर पंढरी निवासासाठीचा आहे. आणि म्हणून तो कसा आहे तर परेहून परात परब्रह्म जैसे. परा पश्चंती या पद्धतीनं परेहून परात पर ब्रह्म जैसे. आणि साक्षात परब्रह्म आमच्या ठिकाणी इथं उभा आहे असं ते म्हणतात. एक कितीतरी त्यांचे अभंग जर आपण पाहिले, 63 अभंग त्यांनी रचलेले आहेत. पण एकाहून एक सुंदर अशा प्रकारचे त्यांचे अभंग, कारण त्याच्यामध्ये अनुभव आहेत, त्याच्यामध्ये निस्सीम भक्ती आहे. त्याच्यानंतर त्या ह्याच्यामध्ये त्यांचं स्वतःचं योगदान आहे. आणि या सगळ्या गोष्टीला आपण जर पाहिलं तर ज्या पुंडलिकाने पांडुरंगाला उभं केलंय 28 युगापासून, त्याच्यासाठी एक अभंग त्यांनी लिहिलेला आहे. धन्य पुंडलीक भक्त निवडला, धन्य पुंडलीक भक्त निवडला, अक्षयी राहिला चंद्रभागी, भक्त नामदेव अक्षयी जडला, भक्त नामदेव अक्षयी जडला, पायरी तो झाला महाद्वारी, ज्ञानोबा सोपान निगती हे भक्त, ज्ञानोबा सोपान निगती हे भक्त, अक्षयी राहात परत ब्रह्मी, बोधरज भला वचनी गोविला, बोधरज भला वचनी गोविला, कीर्तनी राहिला पांडुरंग, साधू संत फार येती थोर थोर, उभा निरंतर चोखा मेळा, संत साधू जण वंदिती चरण, नरहरी निशिदिन सेवे लागी, नरहरी निशिदिन सेवे लागी. या सगळ्या संतांची सेवा करण्यासाठी नरहरी इथे उभा आहे असं ते म्हणतात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या तर नरहरी सोनारांनी स्वतःचाच जीव उद्धरून घेतलाच घेतला, पण त्यांच्या सान्निध्यात आलेल्या बहुजनांचा त्यांनी जीव उद्धरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे यत्न केलेले आहेत. बऱ्याच गोष्टी त्यांनी आपल्या याच्यातून सांगितलेल्या आहेत. आणि अ, काही काही त्यांचे जे अभंग आहेत त्याच्यामध्ये तत्वज्ञान आहे, काही काही अभंगामध्ये भक्ती आहे, काही काही अभंगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे
निश्चिंत आहे. आणि हे सगळं सांगताना ते एका ठिकाणी म्हणतात, की प्रेम, दया, शांती, प्रेम, शांती, दया शरण निर्धारेसी, बसले उदासी सर्व काळ, काया वाचा मन निवडून प्राण, गुह्य ज्ञान पूर्ण सर्व साक्षी, सद्गुरूची कृपा होय जयावरी, तू हा श्रीहरीचा संत झाला. संत साधू जन वंदुनिया पूर्ण, वचे नारायण नाम घेतो. नर हरी सोनार म्हणे हरीचा दास, नर हरी सोनार म्हणे हरीचा दास, भावे रात्रंदिवस नाम घेतो. अशा प्रकारचं म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितलं, की रात्रंदिवस तुझं नाम घेणारा मी हे आहे, अ, भक्त आहे. आणि मग शिवासाठी सुद्धा त्यांनी काही म्हणजे महादेवाचे अभंग केलेले आहेत. तो एक अभंग असा आहे, की "भोळा हा शंकर पुढे नंदीश्वर, तेथे मी पामर काय वर्ण." आणि भूषण जयाचे भुवना वेगळे, रुंड माळा खेळे गळ्यामध्ये, कर्पूर गौर भोळा सांब सदाशिव, भूषण धवल विभूतीचे, माता जटाभार हाती तो त्रिशूळ, श्वेत शंख बळ फुंकितले, भांग जो सेवुनी सदा नग्न वैसे, जटेतून वाहे गंगाजळ, गोरडी घालुनी गोदडी घालुनी स्मशानी जो राहे, पंचवस्त्र होय श्रेष्ठ भाग, नाम घेता ज्याचे पाप ताप जाती, पापी उद्धरती क्षण मात्रे, आणि नरहारी सोनार भक्तिप्रिय कर, पार्वती शंकर हृदयी ध्यातो. अशा प्रकारचा त्यांनी अभंग वेगवेगळ्याचा केलेला आहे. आणि मग जर आपल्याला लक्षात येतं, की ह्या सगळ्या गोष्टीतून त्यांच्या बाबतीमध्ये एक लक्षात येतं आपल्याला, की ते निस्सीम असे भक्त होते. पंढरपूरमध्ये हा पूर्ण हयात त्यांची गेल्यानंतर नामदेवाच्या सान्निध्यामध्ये ते आले आणि नामदेवांच्या वेगवेगळ्या अभंगाचा ते अभ्यास करू लागले आणि त्यांना सुद्धा लिहिण्याची वेगवेगळी स्फूर्ती झाली. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपण आता अ, एक शेवट करणार आहोत आणि पुन्हा एकदा त्यांचा अ, तो जो अभंग आहे कोणता, की नाम फुकाचे फुकाचे, नाम फुकाचे फुकाचे, देवा पंढरी रायाचे, नाव फुकाचे फुकाचे, देवा पंढरी रायाचे, नाम अमृत हे सार, हृदय जपा निरंतर, नाम संताचे माहेर, प्रेम सुखाचे आगर, नाम सर्वामध्ये सार, नरहरी जपे निरंतर. अशा प्रकारे या नरहरी महाराजांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांच्या उत्तरार्धामध्ये जेव्हा त्यांच्या समाधी योग लक्षात येतो, त्यांची जी पुण्यतिथी आहे त्याचा उल्लेख असा दिसतो, की तृतीया आचरता घडे पितृतिथी, पितर ते येती भोजनासी, आणि ऐसे बोलून या रुक्मा देवीवर निरोप साचार सर्वावदे. अशा प्रकारचे शेवट त्यांचा या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. आणि नरहरी सोनारावर सुंदर असा चित्रपट सुद्धा निघालेला आहे. अ, रमेश औटी यांनी उत्कृष्ट त्याचं संपादन केलेलं आहे आणि हा चित्रपट सुद्धा आपण बघितलेला असेल. नरहरी नरहरी अ, निर्माते याची वासुदेव शाश्वत अभियान जे आहे ते आहेत. आणि म्हणून आपल्याला हे एक लक्षात येते, की आजच्या दिनी आपण नरहरी महाराजांचं नामचिंतन करूयात आणि या ठिकाणी त्यांच्या जन्मदिनी त्यांना पुन्हा एकदा नम्र असे विनम्र असे त्यांना नमस्कार करूया, त्यांच्या चरणी लोटांगण घालूया आणि ह्या ठिकाणी थांबूया. संत श्रेष्ठ नरहरी महाराज की जय. शांती संत एकनाथ महाराज की जय. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय.